राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला। पहिल्या टप्प्यात 246 नगर परिषद तर 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मात्र निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारांची आकडेवारीच नाही। आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं म्हणत राज ठाकरे संतापले। मतदार यादी घोळ्याबाबत उत्तर देता येत नसतील तर आयोगाचा उपयोग काय, राज ठाकरेंचा सवाल। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं। रोहित पवारांकडून खंत व्यक्त। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा साधणं सुरू। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आले। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू असल्याचा बावनकुळेंचा हल्लाबोल। मनसे मवियाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। मात्र आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं। शिष्टमंडळाचा आरोप। निवडणुका 10 दिवस उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं, संजय गायकवाड यांचा सवाल। तर राज्यातील लाखो मतदारांकडून हमीपत्र घेणार का, असाही केला सवाल उपस्थित। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिकेच्या हालचाली। 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर। 22 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेता येणार। मतदार याद्यांविरोधातील 4ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या तर आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संताप। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। रोजगाराला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभाग देऊ शकतं असं सांगितलं होतं। या प्रकरणात माझी चौकशी करू शकता, केसरकर यांच्याकडून स्पष्ट। बंजारा शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न। अनुसूचित जमातीतून आरक्षणाच्या मागणीवर निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार। समिती 3 महिन्यात अहवाल देणार असल्याची माहिती। गँगवॉरमधून पुण्यात 3 दिवसात दुसरी हत्या। बाजीराव रोड हत्या प्रकरणी 3 मारेकऱ्यांना अटक। 3ही आरोपी अल्पवयीन नसल्याची माहिती। पूर्व वैमनस्यातून भर दिवसा तरुणावर कोयत्याने घाव। पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर। सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली। गृहमंत्र्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। मानव आणि बिबट्या संघर्षावर सरकारचं निर्णायक पाऊल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर। पुण्यात 20 रेस्क्यू टीम, 500 पिंजरे, अत्याधुनिक उपकरणांसह उपाययोजना करणार। पुणे जिल्ह्यातील बिबट्यांना जेरबंद करून थेट वनतळात पाठवणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या पिंपरखेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर। शस्त्रविक्री प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली होती। पापला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा ठपका। छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात। दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। पॅसेंजरचा डबा मालगाडीला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती। Co-powered by the bold look of Kohler.